हेच सत्य आहे. पहा कसं, यथा सुदीप्तात पावकात विस्फुलिंगा हा सहस्रशा प्रभवन्ते, अशा वेगवेगळ्या ठिंग्या निर्माण होतात. स्वरूपा म्हणजे वेगवेगळ्या आकाराच्या. तथा तथा म्हणजे त्याप्रमाणेच. अक्षरात अक्षरात म्हणजे ब्रह्मणः परमात्म्यापासून अक्षरात विविधा वेगवेगळ्या सौम्य भावा प्रजायन्ते, हे सौम्य सांगतात त्याला. अशा प्रकारचे वेगवेगळे भाव, असं वेगवेगळं जगत निर्माण होतं. आणि तत्र च एव अप्यंती, आणि तिथे त्याच्यामध्येच काय होतं, ते पुन्हा लीन होतं. इति अक्षर शब्द वाच्य ब्रह्मणो जगत उत्पत्ती श्रूयते, अशीच अक्षर ब्रह्मापासूनच जगाची उत्पत्ती असं सांगितलेलं आहे. आणि याच्याकरता पुढचा श्लोक आहे. विस्फुलिंगा यथा, वाचा. विस्फुलिंगा यथा वह्नेर जायन्ते क्षरतस्तथा विविधाश्चिज्जडा भावा इत्थ्यात वर्णिका श्रुतिः. विस्फुलिंगा यथा वह्नेर जायन्ते क्षरतस्तथा विविधाश्चिज्जडा भावा इत्थ्याथ वर्णिका श्रुतिः. यथा वह्ने विस्फुलिंगा जायन्ते तथा अक्षरतः म्हणजे अक्षर असलेल्या ब्रह्मापासून विविधा चिज्जडा भावा इति अथर्ववर्णिका श्रुती. अथर्ववर्णिक श्रुतीमध्ये सुद्धा हेच सांगितलेले आहे. आता हेच पुढं बृहदारण्यकामध्ये सुद्धा सांगितलं आहे. एवं बृहदारण्यके अपि अव्याकृत शब्दवाच्य ब्रह्मणो नामरूपात्मकं जगत उत्पन्नम इति श्रुतम इति आह द्वाभ्याम, म्हणजे पुढच्या 2 श्लोकामध्ये. आता बृहदारण्यक श्रुतीमध्ये सुद्धा परमात्म्यापासूनच ही सृष्टी निर्माण झालेली आहे हे सांगतात पुढचे 2 श्लोक. जगद्व्याकृतं पूर्व मासीद्व्याक्रियताधुना दृश्याभ्यां नामरूपाभ्यां विराडादिषु ते स्फुटे विरान्मनुर्नरागावः खराश्वा जावयस्तथा पिपीलिकावधि द्वन्द्व मितिवाजसनेयिनः. जगद्व्याकृतं पूर्वमासीद्व्याक्रियताधुना दृश्याभ्यां नामरूपाभ्यां विराडादिषु ते स्फुटे विरान्मनुर्नरागाव खराश्वा जावयस्तथा पिपीलिकावधि द्वन्द्व मितिवाजसनेयिनः. पूर्वम जगत अव्याकृतम आसीत. पूर्वी जगत कसं होतं? अव्याकृत असंच होतं. अव्याकृत होतं म्हणजे पहिले कोठेच नव्हते काही, असं होतं. ते एक ब्रह्मच होतं, फक्त सद्रूपच होतं, ते अव्याकृत असं होतं. आणि अधुना आता मात्र दृश्याभ्याम म्हणजेच नामरूपाभ्याम व्याक्रियत, त्याच परमात्म्याने त्या जगताला काय केलं? नामरूपाचं असं जगत काय केलं? निर्माण केलं. ते विराडादिषु स्फुटे. विराडादी म्हणजे रूपाने ते काय आहे? स्फुट आहे. आपल्यासमोर हे दृश्य जगत दिसतंय. विराट शरीर भगवान परमात्म्याचं हे स्पष्टच आहे. आता इथे 39 ही जी टीप दिलेली आहे, सुरुवाती शब्द काय होती? ते तद्दिदम आहे का रुद्दिदम आहे? तत् ह इदम आहे का? नाही, खाली टीकेमध्ये रुद् कये मायाकरी असले रुद्ध शब्द दिलेला आहे म्हणून म्हटलं. नाही, तद्दिदम तरही. पितांबरदासांनी शब्द देत असताना 39 ची सुरुवात केली ना, रुद्ध कहिये मायाकरी. ठीक आहे, चला. तत् ह इदम तरही म्हणजे आता ही श्रुती आहे ना, त्यामुळे श्रुतीमध्ये हे आलेले वाक्य वेगवेगळे छांदस प्रयोग असतात. तत् ह इदम तर्हि अव्याकृतम आसीत. पूर्वी व्याकृतच होतं. तत् नामरूपाभ्याम एव व्याक्रियत. आणि ते नामरूपाला काय, तोच त्याच परमात्म्याने काय केलं? ते नामरूपात्मक नामरूपाच्या द्वारे विकाराला प्राप्त केलं. असो नाम अयम इदम रूपम, याचं हे नाव आहे, याचं रूप हे रूप आहे. अशा प्रकारे इति वाक्येनं सृष्टे हे पुराहा, म्हणजे सृष्टीच्या पूर्वी अस्पष्ट रूपत्वेनं, नामरूप अस्पष्ट होती सृष्टीच्या पूर्वी. अव्याकृत शब्द वाच्यात, अव्याकृत शब्द वाच्यात, अव्याकृत असा शब्द वापरले नाही ना इथे श्लोकामध्ये.
आणि म्हणून अशा अव्याकृत शब्द वाच्यात मायोपादिक ब्रह्मनो, अव्याकृत शब्दाने कोण घ्यायचं? मायोपादिक ब्रह्म घ्यायचं, म्हणजे ईश्वर घ्यायचं. ब्रह्मणः मायोपादिक ब्रह्मनो नाम रूप स्पष्टीकरण लक्षणा सृष्टी उक्ता. नामरूपाची सृष्टी कोणी निर्माण केली? परमात्म्याने निर्माण केली असं श्रुतीमध्ये सांगितलेलं आहे, उक्ता. तयोः नामरूपयोः, त्या नामरूपामध्ये विराडादिषु स्थूल कार्येषु स्पष्टताच, विराडादी जे भगवंताचं स्थूल कार्य आहे, म्हणजे स्थूल सृष्टी जी आहे ही संपूर्ण, याच्यामध्ये सगळी नामरूपं काय आहे? स्पष्ट आहेत. स्पष्टताच तद इदम अपि एतर्हि नामरूपाभ्याम एव व्याक्रियते असौ नामाय इदम रूपम. आणि तद इदम, आणि तेच हे, तोच हा सुद्धा नामरूपाने काय झालेला आहे? परिणामाला प्राप्त झालेला आहे, निर्माण झालेला आहे. असौ नामाय इदम रूपम, या नावाकरता हे रूप आहे. इति वाक्येन अभिहितः ते विराडादयः. आणि विराडादी म्हणजे विराडादया म्हणजे हे संपूर्ण स्थूल सृष्टी, ते या वाक्याने सांगितलेले आहे की भगवान परमात्म्यापासूनच निर्माण झाली. आत्मा एव इदम अग्रे आसीत पुरुषविदः इत्यादीना एवम एव यदिदम किंचित मिथुनम आपिपीलिकाभ्यः, म्हणजे जेवढं काही आहे, मिथुनम म्हणजे जोड्या, आपिपीलिकाभ्यः म्हणजे पिपीलिकाभ्य म्हणजे मुंगीपासून ते कुठपर्यंत सर्वच जेवढं काही आपल्याला दिसतंय ते. तत्सर्वम असृजत, ते सर्व कोणी केलं? भगवान परमात्म्याने निर्माण केलंय. इति अनेन दर्शिता, हे या श्रुतीने सांगितलेलं आहे. विराडादी सृष्टीत प्रतिपादिकाम पूर्वोक्तम श्लोक टीकोक्ताम श्रुतीम अर्थतः पठंती. पुढच्या श्लोकामध्ये हेच त्या ठिकाणी पुन्हा विराडादी रूपात भगवान परमात्म्याने ही विराडादी सृष्टी निर्माण केली तेच सांगतात. त्याच अर्थाची श्रुती आणखीन एक पुढच्या श्लोकामध्ये 9व्या श्लोकात सांगतात. वाचलेला ना तो श्लोक. विराट मनु नरह गावह खराह आश्वाहा आजाहा आणि वयाहा, किंवा आजाहा वया असे दोन्ही अर्थाने. तथा पिपीलिकावधी द्वंद्वम इति वाजसनेनः. वाजसने शाखेच्या लोकांनी पण असंच वर्णन केलेलं आहे. विराट, विराट म्हणजे हे संपूर्ण भगवान परमात्म्याचं विराट स्वरूप. त्यानंतर स्वयंभुवादी मनु, त्याच्यानंतर कोण? नराहा म्हणजे मनुष्य. गाव म्हणजे कोण? गाई. गाव म्हणजे गाई नाही बरं, गाव नाही बरं का, गाई. गौ शब्दाचं बहुवचन गाव. खराहा म्हणजे, खरा म्हणजे कोण? गाढवं. अश्वाहा घोडे. आजाहा बोकड. आणि आजावया बोकड आणि मेंढ्या असा शब्द दिला आहे. आणि वया हा शब्द पक्षासाठी सुद्धा वापरला जातो. आहे का कोणाच्या ऐकण्यामध्ये? हां आहे का? विहगा गेलेला आहे आपल्याला पण. हां आवी का? हा अवय झालेलं आहे. बरोबर बरोबर बहुवचनामध्ये, कारण माझ्या वाचण्यामध्ये तो गेला नाही. आवी शब्द आहे. आवी म्हणजे पक्षी का? अवया. मला ते काल शब्दकोशही सापडलं नाही. तर आश्वाहा आजाहा अवयाहा तर पक्षी. तथा पिपीलिकावधी द्वंद्वम इति वाजसनेनः. उदाहृताभिश्रुतिभिः द्वैत सृष्ट्यभिः द्वैत सृष्टि अभिधानानंतरम ब्रह्मणो जीवरूपेण तत्र प्रवेशः अपि अभिहित इति आह. आता बघा, अशा प्रकारची ही सृष्टी निर्माण केली भगवान परमात्म्याने, हे सगळं द्वैत निर्माण केलं. आणि त्यानंतर ब्रह्मणो, त्याच ब्रह्माने काय केलं? जीवरूपेण तत्र प्रवेशः अपि अभिहित. आणि भगवान परमात्म्याने सगळी सृष्टी निर्माण केली. पहिली गाय निर्माण केली, घोडे निर्माण केले, गाढव निर्माण केले, आणि मग भगवान परमात्मा एका एकाच्या शरीरामध्ये घुसायला सुरुवात केली भगवान परमात्म्याने. हो, आपल्याला इथे जे ब्रह्मरंध्र आहे ना, जन्माला आल्यानंतर इथे काय असतं? छिद्र असतं. परमात्मा काय करतो? पहिल्यांदा मनुष्य शरीर निर्माण करतो आणि मग त्या छिद्रातून काय करतो? आपल्या शरीरामध्ये प्रवेश करतो. असं आहे का? प्राविष्यत म्हणजे काय? प्रवेश करता झाला म्हणजे काय? जो सामान्य होता तो विशेष भावाला प्राप्त होता. चिदाभास त्याच्यामध्ये निर्माण झाला. कारण क्रिया जी असते ही प्रवेश ही क्रिया आहे. क्रिया ही व्यापकामध्ये कधी होत नसते. होते का? परिच्छिन्नामध्ये क्रिया होत असते. आता एखादा विना आहे, एखाद्या विद्यार्थ्याला म्हटलं हा विना घ्या,
आणि माऊलीच्या मंदिरामध्ये घेऊन जा. वीणा आपल्याला सगळ्यांना परिचित आहे. विण्याचं जे खालचं असतं ना, त्याच्यामध्ये आकाश असतं आतमध्ये, असतं की नाही? आतमध्ये काय असतं? आकाश. आता मी प्रश्न असा विचारतो तुम्हाला, इथून विणा माऊलीच्या मंदिरामध्ये घेऊन गेलं, मग इथलं जे त्या विण्यातलं जे त्या विण्यामध्ये असलेलं आकाश आहे, हे आकाश माऊलीच्या मंदिरापर्यंत जाईल की नाही? हा म्हटले महाराज. बरोबर ना? जाईल की नाही सांगा, तुम्ही सांगा. हे चुकू द्या ना, चुकलं तर आपल्याला काय, त्याच्यात काय कमी का नाही. आता ते बंद आहे ना, जे जर समजा उघडं असतं तर समजा नसतं गेलं, पण ते आता बंद करून ठेवलेलं आहे विण्यामध्ये आकाश. आणि ते बंद असल्यामुळे सीलबंद आहे ना होते, सीलबंद असल्यामुळे इथून तिथं जायला काय हरकत त्याला, आकाशाला जायला? जाईल का? जात नाही आकाश. का? कारण आकाश आहे व्यापक. आगा आकाश के नाही, कुठं नाही, क्रिया ही परिचिन्नामध्ये होत असते. तसा परमात्मा इथे आला, परमात्मा तिथे गेला आणि परमात्म्याने प्रवेश केला, ही जी वर्णनं येतात ही उपाधीला धरून सांगितलेली असतात. परमात्म्यामध्ये कोणत्याही प्रकारची क्रिया होत नाही. तो भगवान परमात्मा सर्व व्यापक आहे. म्हणून ईश्वरः जैव रूपांतरम कृत्वा देहे प्राविशत. श्लोक वाचलाय का? पुढचा वाचा श्लोक. तरम जैवम देहे प्राविशदीश्वरः इतितः श्रुतयः प्राहुर जीवत्वं प्राणधारणात् कृत्वा रूपांतरं जैवं देहे प्राविशदीश्वरः इतितः श्रुतयः प्राहुर्जीवत्वं प्राणधारणात्. ईश्वरः जैवं रूपांतरम कृत्वा, म्हणजे परमात्मा जो आहे तो त्या ठिकाणी रूपांतर झालं त्या परमात्म्यामध्ये, जीव भावाला प्राप्त झाला. जैव रूपांतरम कृत्वा देहे प्राविशत. देहे प्राविशत टीकाकारणे अर्थ एकदम स्पष्ट केलेला आहे. तोच परमात्मा जे आहे, ब्रह्म आहे, ते जीव भावाला त्या ठिकाणी प्राप्त झालं. म्हणजे त्या पंचकोश जे आहेत किंवा अंतकरण नावाची जी उपाधी आहे, त्या अंतकरण उपाधीमध्ये त्या आत्म्याचं किंवा परमात्म्याचं चैतन्याचा पडलेला जो आभास, पुढे याच्यात नंतरचा श्लोक आहे, चैतन्यम यदधिष्ठानम लिंगदेहश्चय पुनः चिच्छाया लिंगदेहस्था तत्संगो जीव उच्यते. तर त्याचं जीव जीव म्हणजे काय, त्याची व्याख्या पुढे येणार आहे. तर तोच परमात्मा जैवम रूपांतरम कृत्वा देहे प्राविशत. प्राविशत म्हणजे सामान्य जो परमात्मा होता तोच त्या विशेष भावाला प्राप्त झाला, एवढाच त्याचा अर्थ घ्यायचा. प्रवेश करणं म्हणजे असा प्रवेश करणं नाही, परमात्मा सर्व ठिकाणी आहे. भागवतामध्ये अखंडानंदांनी एक आठवण लिहिली, ते म्हणे मी भागवत सांगायला लागलो याच्यामध्ये वृंदावनमध्ये. आता भागवत सांगायला ते बसल्यानंतर मोठे मोठे विद्वान करपत्रीजी महाराज ऐकायला यायचे, उडिया बाबा महाराज ऐकायला यायचे, आणखी मोठे मोठे वृंदावनातले विद्वान ऐकायला यायचे. ते वृंदावनातले जे लोक होते, काही त्यातमध्ये वेगवेगळ्या संप्रदायाचे लोक असतात. ते वर्णन असं केलं की भगवान परमात्मा देवकीच्या गर्भामध्ये आले. गर्भामध्ये आले असं म्हटलं की एक विद्वान उभा राहिला. काय म्हणे स्वामीजी, काय सांगताय तुम्ही? म्हणे भगवान परमात्मा कधी कोणाच्या गर्भामध्ये जातो का? म्हणे मनुष्याच्या सर्वसामान्य माणसाच्या गर्भामध्ये भगवान परमात्मा कसा काय जाईल म्हणे, असा विचारायला लागला. तर तिथे उडिया बाबा बसलेले होते. ते स्वामी म्हटले मी काहीच बोललो नाही. ते उडिया बाबा म्हटले क्यों पंडितजी, भगवान गर्भ में नाही आहे क्या? म्हणे जायला कशाला पाहिजे भगवान परमात्म्याला? तो परमात्मा तिथं गर्भात नाही का? सर्वच ठिकाणी तो आहे ना. सामान्य भावाचा असतो तो विशेष भावाला प्रगट होत असतो. परमात्मा सर्वच ठिकाणी आहे. तर श्रुतया जैवम म्हणजे जीवसंबंधी, रूपांतरम अविक्रिय ब्रह्मणो विलक्षणम विकारी रूपम इत्यर्थ. देहे देह जाते, अनेक देह आहेत ना. श्रुतया जैव म्हणजे जीवसंबंधी, रूपांतरम, रूपांतरम म्हणजे तरी काय झालं? रूपांतर झालं म्हणजे काय? अविक्रिय ब्रह्मनो, अविक्रिय असलेलं जे ब्रह्म आहे त्याचं विलक्षणम, त्याच्या विलक्षण असलेलं, विकारी रूपम, अविक्रिय असलेलं ब्रह्म, अविकारी असलेलं ब्रह्म, पण ते कसं झालं आता? विकारी झालं, म्हणजे चिदाभास भावाला प्राप्त झाला, चिदाभास झाला तो. देहे म्हणजे देह जाते. जीवत्वम कुत इत्यत आह प्राणधारणात. जीवत्वम प्राणादीनाम स्वामित्वेन प्रेरकत्वम प्राणधारणम. भगवान परमात्मा काय झाला असं वर्णन केले, प्राणादीनाम स्वामित्वेन, प्राणादिकाशी सुद्धा त्याने अभिमान धारण केला.
आणि मग त्या निमित्ताने त्याला स्वामित्व प्राप्त झालं, प्रेरकत्व प्राप्त झालं आणि म्हणून आम्ही त्याला प्राणधारणम असं म्हटलेलं आहे. तस्मात जैवम रूपम कृत्वा प्राविशद इति उक्त्वम. म्हणून असं आमचं प्रवेश करणं आम्ही सांगितलेलं आहे. वास्तविक पाहता घट अगोदर तयार झाला आणि मग घटाने मातीत त्याच्यात प्रवेश केला का हो? घट तयार झाला म्हटले आणि नंतर घटात काय शिरली? माती शिरली. घटात माती शिरली. आता माती जर घटात काढायची असेल तर घट फोडायचा आणि त्यातून मातीला बाहेर काढायचं का घट म्हणजे दुसरं तिसरं काही नसून मातीचीच एक केलेली आपण कल्पना आहे. मातीवर आकाराची कल्पना केली, मातीलाच वेगळं नाम ठेवलं आणि हे वास्तविक पाहता कल्पित आहे. वाचारंभनम विकारो नामधेयम मृत्तिका इत्येव सत्यम. घट फोडून माती शोधायची नाही. घट असतानाच घटामध्ये असलेलं जे नाम आहे, रूप आहे, हे कल्पित आहे, काल्पनिक आहे, औपाधिक आहे आणि म्हणून हे वास्तविक पाहता नाहीच, असून सुद्धा नाहीच असं समजून घट म्हणजे दुसरं तिसरं काही नसून घट हे नाव, घट हे असं जे वाटोळं जे असलेलं रूप आहे हे सगळं काल्पनिक आहे. मृत्तिका इत्येव सत्यम. मातीच त्या ठिकाणी आहे. घट म्हणजे काय? मातीच. स्वामीजीने असा प्रश्न विचारला आहे, तुम्ही स्वतःला घट समजता का माती समजता? हे शरीरसुद्धा माणसाचं घटासारखंच आहे बरं का. बघा बरोबर कसं बनवलं. इथं कमी, खाली असं काय काहींची ढेरी वाढलेली असते, एकदम वाटोळं. ते म्हणले तुम्ही माती समजता का घट समजता? तुम्ही जर घट समजत असला तर घट म्हटल्यानंतर मग इसमें कभी गंगाजल भी भरा जाएगा, इसमें कभी मध्य भी भरा जाएगा, इसमें फुटने की आशंका आहे. तुम्ही स्वतःला घट समजलं, फुटण्याची भीती आहे. मग तुम्ही जर घट समजलं, फुटण्याची भीती आहे. आणि तुम्ही जर माती समजलं तर मातीला काय फुटण्याची भीती नाही. त्याच्यात गंगाजलसुद्धा भरलं जात नाही, त्याच्यामध्ये दारूही भरली जात नाही, काही नाही. माती जशी आहे तशीच आहे. म्हणून आपल्याला परमात्मा समजायचं का देह समजायचं? घट समजणं म्हणजे देह समजणं आहे आणि परमात्मा समजणं म्हणजे माती समजणं आहे. म्हणून परमात्माच आहे. वाचारंभनम विकारो नामधेयम. मी जीव आहे, मी देह आहे, हे सगळं वाचारंभन आहे तुमचं. म्हणून जसा आहे तसाच परमात्मा आहे. त्या परमात्मा स्वरूपाला जाणून घेणं हेच खरं या ठिकाणी या संपूर्ण सत्संगाचं फल आहे. अशा प्रकारे आपल्याला दिलेली सेवा आहे. गुरुवर्यांच्या कृपेने गुरुवरे बाबा या ठिकाणी बसलेले आहेत, डॉक्टर महाराज आहेत आणि सर्व गुरुबंधू या ठिकाणी. प्रत्येक गुरुबंधूंच्या मुखातून जसं काय गुरुवर्यच बोलतात असं प्रत्येक गुरुबंधूच्या मुखातून या ठिकाणी ऐकायला मिळते. सगळी गुरुवर्यांचीच कृपा आहे. अशा प्रकारे हा सुंदर असा सत्संग आहे. सत्संगामध्ये माझ्या वाट्याला आलेली सेवा गुरुवर्यांनी दिलेली या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. त्यांच्याच चरणी समर्पित करतो आणि थांबतो.